नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज खूप दिवसातून नवीन भाग टाकत आहे. त्यासाठी सर्वप्रथम तुमची माफी मागते आणि सुरुवात करूया आजच्या भागाला. मित्र आहे ना तुझा, त्याच्या जीवाशी खेळतेस का? लाज नाही वाटली तुला एवढं मोठं सत्य लपवायला? आणखी काय काय लपवले? तसं विभा अंजलीच्या गळ्यात पडून रडू लागली. आता पुढे. अंजलीने तिला शांत केले आणि खुर्चीवर बसवले. जे झालं ते झालं, पण आता जे काही असेल ते मला सर्व सत्य सांगायचं, खोटं बोलायचं नाही. विभाने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. एक दिवस अजय चक्कर येऊन ऑफिसमध्ये पडला होता आणि त्याचा मित्र त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला चेक केले आणि काही टेस्ट करायला सांगितल्या. त्याने टेस्ट करून घेतल्या. डॉक्टरांनी सांगितले 2 दिवसांनी त्याचे रिपोर्ट्स घेऊन जा. अजय 2 दिवसानंतर हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट आणण्यासाठी गेला. त्यावेळेस त्याला डॉक्टरांनी ब्रेन ट्यूमर आहे असे सांगितले. त्याचबरोबर हेही सांगितले की त्याच्यावरती उपचार आहे. होऊ शकतो, पण त्याचा खर्च जास्त आहे. जास्त तर किती डॉक्टर? अजयने विचारले. जवळपास 50 लाखापर्यंत येईल, डॉक्टर म्हणाले. तो खर्च ऐकून अजयने ऑपरेशनसाठी नकार दिला. डॉक्टरांनी त्याला सांगितले होते ऑपरेशन करणे गरजेचे आहे. जर ऑपरेशन केले नाही तर तो आजार वाढत जाईल. परंतु अजयने साफ नकार दिला. त्याला फक्त तुझी काळजी होती. माझ्यानंतर तुझं काय होईल या विचाराने तो सतत टेन्शनमध्ये असायचा. ऑफिसच्या कामामध्ये त्याचं लक्ष लागत नव्हतं. फक्त त्याच्या डोक्यात तुझाच विचार. एक दिवस त्याने मला बोलावून घेतले आणि त्याने माझ्याकडून मदत करण्याचं प्रॉमिस घेतलं. परंतु मला माहीत नव्हतं तो कोणत्या कामासाठी मदत मागतो आहे याचा विचार नाही केला मी. त्याला प्रॉमिस केलं. त्यानंतर तो म्हणाला मला अंजलीकडून डिवॉर्स हवा आहे. सुरुवातीला मीही आश्चर्यचकित झाले, कारण तो तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला डिवॉर्स देण्याचं कारण मीही समजू शकले नाही. मी त्याला विचारल्यानंतर मग त्यांनी सर्व काही मला सांगितले की तो म्हणाला मी आता किती दिवस तिची साथ देऊ शकेल माहीत नाही. माझ्यानंतर अंजलीने सतत माझी आठवण काढत दुःखात राहावे असे मला वाटत नाही. तिने सतत आनंदी राहावे एवढीच माझी शेवटची इच्छा आहे. माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुलाही मदत करावीच लागेल. मी खूप त्याला समजावलं, परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. जर तुला मदत करायची नसेल तर करू नको, मी माझं बघेल असं तो म्हणाला. त्यापुढे माझा नाईलाज झाला आणि मी त्याला मदत करायला तयार झाले. त्या दिवशी सकाळी येताना तो मुद्दामच मोबाईल घरात ठेवून आला. ऑफिसमध्ये आल्यानंतर त्याने माझ्या मोबाईलवरून मेसेज केला. त्यानंतर थोड्या वेळाने त्यानेच माझ्या मोबाईलवरून फोन केला. तो म्हणाला माझा मोबाईल घरी विसरला आहे. माझ्या मोबाईलवरून कॉल केला कारण तू त्याच्यावरती शंका घ्यावी आणि तू हे सगळं बघून सोडून जाशील अशी त्याची खात्री होती. कारण तुला त्याच्या आजाराबद्दल माहीत झालं तर तू त्याला कधीही सोडून जाणार नाही हे त्याला माहीत होतं. त्यासाठी त्यांनी माझी मदत घेतली. तो खूप तुझ्यावरती प्रेम करतो, त्याचा जीव आहेस. खूप वेळा मनात विचार यायचा सर्व आहे ते तुला सांगावं आणि मन मोकळं करावं, परंतु त्याचं वचन आठवलं की शांत राहायचे. या सर्वाचा मलाही खूप त्रास होत होता. मनावरती ओझं आहे असं सतत वाटायचं. त्या दडपणाखालीच मी जगत होते. परंतु अजय ऐकायला तयार नव्हता. त्याने त्याची सर्व प्रॉपर्टीची विल बनवून तुझ्या नावावर केली आहे. त्याच्यानंतर ही सर्व प्रॉपर्टी तुझ्या नावे होईल. तुझे जीवन तू आरामात जगशील असं त्याचं मत होतं. अंजलीच्या डोळ्यात पाणी आले. मला या प्रॉपर्टीचं काय करायचं? माझा श्वासच माझ्याजवळ नसेल तर, ती म्हणाली. अंजली बराच वेळ शांत होती. ती बराच वेळ कुठल्या तरी गहन विचारात गडली होती. बराच वेळ विचार केल्यानंतर ती म्हणाली मला त्या डॉक्टरांना भेटायचं.
त्यानंतर मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आणि आम्ही दोघी डॉक्टरांना भेटायला गेलो. बराच वेळ डॉक्टरांशी चर्चा केली. त्यानंतर अंजली विभाला म्हणाली, यातली कोणतीच गोष्ट अजयला माहीत पडली नाही पाहिजे. त्यानंतर अंजलीने राज म्हणजेच अजयच्या मित्राला फोन करून भेटायला बोलावले. तोही सर्व कामे सोडून पटकन आला. अंजलीने डॉक्टरांशी झालेली चर्चा आणि त्याच्या ऑपरेशनच्या तारखेबद्दल त्याला सांगितले. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची जबाबदारी त्याच्यावर दिली आणि या सर्वाबद्दल त्याला काहीच कळाले नाही पाहिजे हेही त्याला बजावले. राज तयार झाला. अंजली मनातच म्हणाली, आजपर्यंत तू माझ्यासाठी केलं, आता माझी वेळ आहे. घरी आल्यानंतर तिने तिच्या आईवडिलांशी अजयच्या आजाराबद्दल आणि तिने घेतलेल्या अजयच्या ऑपरेशनचा निर्णय आणि त्या ऑपरेशनसाठी लागणाऱ्या खर्चासाठी त्यांची असलेली गावाकडची शेती विकण्याचा घेतलेला निर्णय तिने आईबाबांना सांगितला. त्यावर त्या दोघांनीही तिच्या निर्णयाला सहमती दिली. तसं अंजलीच्या मनावर आलेलं दडपण कमी झालं. तिने आईला मिठी मारली. तिला थोडंसं बरं वाटलं, कारण जे काही आहे ते तिचंच होतं. पण आईवडिलांचे मतही महत्त्वाचे होते. त्यानंतर तिने गावाकडची शेती विकण्यासाठी प्रयत्न केले. थोड्याच दिवसात शेती विकून झाली. त्यानंतर जी तिची असलेली सेविंग एकत्र करून सर्व मिळून 70 लाखाच्या आसपास झाली. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन डिपॉझिट जमा केले आणि राजला फोन करून अजयला हॉस्पिटलमध्ये घेऊन येण्यास सांगितले. त्याला त्या दोघांच्या एकमेकावर असलेल्या प्रेमाचा हेवा वाटे. तोही सहज भेटण्याच्या निमित्ताने घरी गेला तर तो बेडवर अंजलीचा फोटो घेऊन निपचित पडलेला होता. ते पाहून त्याला खूप वाईट वाटले. त्याला त्याची ती अवस्था बघून भरून आले. त्याने स्वतःची अवस्था खूप बिकट बनवली होती. तो अंजलीपासून वेगळं झाल्यापासून एकटाच घरामध्ये राहत होता. ना स्वतःची काळजी घेत होता, ना वेळेवर जेवत होता. अजय त्याच्या जवळ जाऊन बसला. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून तो म्हणाला, आज हॉस्पिटलची अपॉइंटमेंट होती ना, चल आपण डॉक्टरांना दाखवून तरी येऊ. अजय नकार देत होता, पण राज त्याला माहीत होतं आज काहीही केल्या ऐकणार नाही. तो नाईलाजाने तयार झाला. हॉस्पिटलमध्ये आला. त्यानंतर डॉक्टरांनी चेक केल्यानंतर अजयला ॲडमिट होण्याची सक्त ताकीद दिली. अजय त्यासाठी नकार देत होता, परंतु राज काही केल्या ऐकत नाही म्हणून ॲडमिट होण्यास तयार होतो. त्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशनची पूर्ण तयारी करून घेतली. राजने मेसेज करून अंजलीला कळवले होते. अंजली, तिची आई, बाबा, विभा सर्वच हॉस्पिटलमध्ये जमा झाले. अंजलीने खिडकीतून डोकावून पाहिले. अजयची अवस्था बघून तिला भरून आले. तिच्या डोळ्यामधून पाणी वाहू लागले. विभाला तिच्याकडे पाहून वाटले, कुठेतरी या परिस्थितीला आपण सुद्धा जबाबदार आहोत. जर वेळीच ही कल्पना आपण तिला दिली असती तर अजयची आज ही अवस्था झाली नसती. खरंच मी खूप मोठी चूक केली असं तिला वाटू लागले. पण आता वेळ निघून गेली होती. आता दुःख करण्याशिवाय काही उपाय नव्हता. मी कुठेतरी माझ्या मैत्रीत कमी पडले. मी माझ्या मित्राची अवस्थाही समजू शकली नाही. ही खंत आयुष्यभर माझ्या मनात राहील. तोच डॉक्टरांनी अजयला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं. आता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. ऑपरेशन थिएटरची लाईट चालू झाली. तोच अंजली तिथेच असलेल्या गणपती मंदिरात जाऊन हात जोडून देवाकडे प्रार्थना करू लागली. आज माझ्या अजयला काय झालं तर देवावरून व प्रेमावरून माझा विश्वास उडेल. माझ्या प्रेमासाठी त्याला तुला बरं करावंच लागेल. नाहीतर मी सुद्धा या तुझ्या मंदिरात शेवटचा श्वास घेईन. अंजलीचे आई-बाबा, राज आणि विभा ऑपरेशन थिएटरसमोरच. आणखीन ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला नव्हता. प्रत्येकाच्या मनात काहूर माजले होते. जसजसा वेळ जाईल तसतसं भीतीचे संकट वाढत होते.
जसजसा वेळ जात होता तसतसं मनावरचं दडपण आणखीन वाढत होतं. जवळपास हे ऑपरेशन 4 ते 5 तास चालले. शेवटी एकदाची ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला आणि प्रत्येकजण आता डॉक्टर काय बोलतील याकडे लक्ष देऊन होते. डॉक्टरांनी सगळ्यांच्या चेहऱ्यावरून एक नजर फिरवली आणि बोलू लागले. राहिलेला भाग पुढील भागामध्ये. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन मिळेल.